सगळ्या जगासाठी आत्ता झोपायची वेळ झाली असेल, पण माझ्यासाठी खरी लाईफ आत्ता सुरू होते. फक्त 1% लोक शेवटच्या लेवलपर्यंत पोहोचतात. 1%? जगाला वाटतं मी त्या उरलेल्या 99%सारखीच सामान्य आहे, पण फक्त या गेमला माहिती आहे मी वेगळे आहे. चॅलेंज ॲक्सेप्टेड. बाबा बाबा ऐका ना, आमच्या स्कूलची पिकनिक जाणार आहे महाबळेश्वरला. ह्याच्यावर साईन करा ना. आणि ते पैसे बाबा करा ना साईन. मी गेल्या वर्षी सुद्धा गेले नव्हते आणि यावेळेस मीरा पण येते. प्लीज करा ना साईन बाबा. अरे काय सकाळ सकाळी तुझी कटकट असते ग. आठवड्यातून एक दिवस मिळतो मला शांतपणे घरी बसायला. एक साईनच करायची. नाही करायची मला साईन. सगळ्यातल्या फालतू गोष्टी ना तू आईला सांगत जा. सगळं घरातलं मुलांचं सगळं मी एकट्याने बघायचं, काय ठेका घेतलेला नाही मी. आईची नाटकं चालू असतात कंटिन्यू. बघा आलं माझ्या नावावर सगळं. तुम्ही कधी मुलांकडे नीट लक्ष दिलंय? पोरीने एक साईन मागितली ती तुम्हाला जमत नाहीये. तुमच्यात पैसे नसले ना की हे असंच होतं. माझ्या खिशावर काय येते ग तू? हा, खूप मोठे ऑफिसर लागून गेली ना तू. हा, तू दिवसभर लॅपटॉप घेऊन बसते. तू मोठी ऑफिसर झाली का? आवाज कमी करा. हे घराचे जे हप्ते ना ते माझ्या पगारातून चालले आहेत. तुमच्या त्या तुटपुंज पगारावर ना तुम्ही घराचे हप्ते भरून बघा. माझ्या पगाराबद्दल बोलू काही नको. अक्कल नाहीये तुम्हाला. आणि मोठे माझ्या कामावर बोट ठेवणार आहे. माझी अक्कल काढू नको. तुला नीट सांगतोय मी. कार करत नाही. जर तुला वाटत असेल ना तर बॅग भरायची आणि निघायचं. बाकीचं बघतो मी काय करायचंय. बस करा. नाही जायचं मला. आई आई इकडे बघ ना. हो शर्माजी, मी ते मेल चेक करते आणि क्लायंटला पाठवते. ट्रस्ट मी आजच पाठवेन आणि आज रात्रीपर्यंत होऊन जाईल ते. आई मला हसून सांग ना. आई मला उद्या सबमिट करायचं आहे. अरे बस कर आता. सगळी कामं सोडून तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसू काय? स्वतः डोकं चालवायला काय होतं तुला? प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर डिपेंड राहते. आजकालच्या मुलांना माहिती नाही काय होते. मोबाईलवर गेम खेळायला जमतं, मग त्या अभ्यासाचं का जमत नाही? घे आता तो मोबाईल आणि तिकडे जाऊन का तुला काय करायचं ते. आरोही काय करतेस? मॅडमचं लक्ष गेलं ना तर फोन जप्त होईल बघ. गफस कमी राह. ही साधी सुधी गेम नाहीये, इन्व्हाइट ऑनली आहे. नशिबाने चान्स मिळालाय मला. काय करते तू परत तेच? गेल्या वर्षी सुद्धा यामुळे तुझे मार्क कमी झाले होते. मार्कांच काय घेऊन बसली आहे? इथे आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला एक्सलंट प्लेअर म्हणताय. इथे मला माझी किंमत आहे. पण हे एक्सलंट प्लेअरचं तुझ्या आयुष्यात थोडी ना कामी येणार आहे. रिलॅक्स कर. एवढं सिरियसली नको घेऊ. तुला काही सांगण्यात अर्थच नाही आहे. आणखी थोडे पॉईंट्स, बस थोडेच, मग मी एलाइट प्लेअर होईल. कोणीच मला हरवू शकणार नाही. बरोबर आहे, कोणालाच समजत नाही. आई, मीरा, कोणालाच नाही. फक्त या गेमला माहिती मी कोण आहे. आरू, तू थकली नाही आहेस. तू जिंकतीयस. जग तुला मागे खेचायचा प्रयत्न करेल, पण तू थांबायचं नाहीस. डिस्टर्ब करू नका ना. जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा कुठे होते तुम्ही सगळे? आरोही निदान जेवताना तरी तो फोन बाजूला ठेवत चल. दिवसभर सतत त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे लक्ष असतं तुझं. अगं मी तुझ्यासोबतच बोलते ना. ताटातलं जेवण थंड होईल. काय आई, का सारखं सारखं टोकता मला? तुम्हाला तर फक्त माझं जेवण दिसतंय, पण माझ्या मनात काय चालू आहे हे विचारायला थोडा तरी वेळ मिळालाय का? अगं आम्ही तुझ्या चांगल्यासाठीच बोलतोय ना बाळा. काळजी वाटते ग हल्ली तुझी. चांगल्यासाठी? तुम्हाला तर फक्त माझं जेवण आणि माझे मार्क्स महत्वाचं आहे. पण इथे या गेम मध्ये कोणीतरी मला नोटीस करतंय. इथे मला माझी किंमत जाणवते. नाहीतर या घरात तर मी फक्त एक शोपीस आहे, शोपीस. आरोही
की आत्ताच्या आत्ता गेम डिलीट कर. नाही, तुला काय वाटतं हे फक्त गेमिंग आहे? हे माझं अस्तित्व आहे. जगात कोणालाच माझी गरज नाहीये, पण या गेमला आहे. तू वेडी झालीयस का? तू स्वतःच्या जीवाशी खेळतीयस. तू स्वतःला मारण्याचा प्रयत्न करतेयस. पण ही फक्त कोडिंग आहे. नाही मीरा, मी फायनल लेवलवर आहे आणि तिथे जाण्यासाठी मला कोणाचीच गरज नाहीये. तू सुद्धा नकोस. तू ही लेवल जिंकण्यासाठी स्वतःला हरवतीयस यार. हे तुला कळत कसं नाहीये? आरोही, काय झालंय बाळा? डोळे फार सुजलेले दिसतात. झोप नाही का झाली? काय नाही मॅडम, फक्त थोडं डोकं दुखतं. मी ठीक आहे. मी ठीक आहे म्हणणं हे सगळ्यात मोठं खोटं असतं बाळा. तुला माहिती आहे का, चेहरा खोटा बोलू शकतो पण हे डोळे नाही. जर तुला काही मदत हवी असेल तर मला बिनधास्तपणे सांग. मदत मागणं ही कमजोरी नाही तर ते एक धाडस आहे. मदत? मला कोणाचीच मदत नको मॅडम. मला मदत नको मॅडम, मला कोणाचीच मदत नको. मला फक्त माझी फायनल झाली पाहिजे. मग सगळं शांती. आरोही, आरोही, अगं थांब. आरोही. Task completed. Next task, destroy something important. डिस्ट्रॉय समथिंग इम्पॉर्टंट. पण पण माझ्याकडे महत्त्वाचं असं काही उरलंच नाही आहे. नाही, मी हे कसं करू शकते? मीरा माझी एकमेव मैत्रीण आहे. पण पण जर मी हे केलं नाही तर मी गेम ओव्हर होईल. नाही, मला सिद्ध करायचं की मी कमकुवत नाही. आरोही, तुम्ही काय केलंस? प्रोजेक्ट सबमिट करायला फक्त 1 तास उरलाय. मी मुद्दाम नाही केलं मीरा. ती चुकून झाली. आरोही, तू खोटं बोलतेस. तू आधीसारखी नाही राहिलीस. तू खूप बदललीयस. हो, मी बदललीये. कारण तुम्ही कोणच माझ्यासारखं विचार करत नाही. तुला तर फक्त तुझ्या प्रोजेक्टची पडलीये, पण मी कोणत्या मार्गातून जाते हे तुला कधीच कळणार नाही. मेधा मॅडम आज पाठव. सर आते का? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. मॅडम, मुलांच्या भवितव्यासाठी खूप वेगळी न्यूज माझ्याकडे आहे. मी जस्ट तुम्हाला दाखवते, तुम्ही जस्ट चेक करा. सर, हे फक्त गेमिंग ॲडिक्शन नाही आहे, तर मुलांच्या जीवावर होणारा एक भयानक परिणाम आहे. हो, अजून बऱ्याच न्यूज आलेल्या आहेत. हे ऑनलाईन गेम्स आणि मुलांचा जो विकास आहे किंवा एज्युकेशन पासून काही मुलं आपल्या याच्यापासून लांब होतील, तर ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना म्हणून आपल्या शिक्षकांना, आपल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला शेड्यूल करायचा आहे. तर ह्याच्यावरती तुम्ही काय काय काम करू शकता ते मला फक्त चेक करा आणि अपडेट करा. ठीक आहे सर, करते मी. थँक्यू सर. सगळे सगळे मला सोडून गेले. आई ओरडते, मीराचा रागराग झाला. आता फक्त हा गेमच माझा आहे. शेवटची लेवल.
मग सगळं संपेल. तू जवळ आहेस. अंतिम पातळी लवकरच. मला सोडून तुला कोणीही समजत नाही. मला ही फायनल लेवल हवीच आहे. मला सिद्ध करायचंय की मी एक खरी प्लेयर आहे. अरे थांब, गेल्या 2 दिवसांपासून तुला नेमकं काय झालंय? तू कुठे हरवलीयस ना? तू जेवतेस ना कोणाशी बोलतेस? काय नाही मीरा, मी ठीक आहे. दाखवते नोटिफिकेशन. तुला खरंच वाटतं का की तुला सगळं कळतं? कधी कधी शांत राहणं तर रागवण्यापेक्षा जास्त धोक्याचं आहे. आरोही, काय बोलतेस? अरे आरोही थांब ना. आरोही, आरोही, आरोही थांब. आरोही. फायनल टास्क. शेवटी वेळ आली इथे. उडी. पण मला जगायचंय. मला भीती वाटते. प्लीज प्लीज मला दुसरं काहीतरी सांगा. डरपोक लोक मागे राहतात, विजेते अमर होतात. विजेते अमर होतात. विजेते अमर होतात. हो, मला जिंकायचंय. मला दाखवून द्यायचंय की मी कोणावरही अवलंबून नाहीये. मी येते. फायनल लेवल आज सायंकाळी. हॅलो मीरा, अरे कुठे आहे ग? तिच्या बुकमध्ये काहीतरी लिहिलंय. ती कुठल्या तरी संकटात आहे. तू एक काम कर, तिच्या वडिलांना कॉल कर आणि त्यांना शोधायला सांग. मी पण आले. हां हां ठीक. चुकलो. बघा, आलीये मी इथे. आता तरी तुम्ही खुश आहात ना? मला कोणीच समजू शकलं नाही. पण तुम्ही म्हणालात की मी स्पेशल आहे. मग आज मी ते सिद्ध करूनच दाखवणार. अरे इथेच का? थांब बाळा. बाबा, आता मी मागे फिरून काय करू? मी सगळं गमावलंय. आईचा विश्वास, तुमचा विश्वास, मीराची मैत्री, सगळं. नाही रे बाळा, तू काहीच गमावलं नाहीयेस. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे.
मीरा सगळी मॅडम आले सर बघ सगळे तुझ्यासाठी आले. आई तुला शोधती सगळीकडे. हा गेम तुला दाखवतोय की तू एकटीस पण तू एकटी नाहीस आणि तू आमच्यासाठी कायम विनर आहेस. चल. सॉरी मीरा. आपण दोघी टीम आहेत ना, तर फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी नो थँक्यू. आयुष्यात जगण्यासाठी काही लेवल्स पार करायची गरज नसते. त्यासाठी म्हटलं तुला कोणाला करायची गरज नाही. तुझ्याशी तुझी आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेस. परत करू नको वेळाचा. काही ऑनलाईन गेम्स नुसते गेम्स नसतात तर त्या मनाशी खेळतात.